जगातली सगळ्यात पहिली संघटना जर कोणती असेल, कलियुगामध्ये संघ शक्ती युगे युगे, कलियुगामध्ये संघटना जर असेल तर आणि तरच तुमच्या मागण्या, तुमचे हक्क अबाधित राहतील. अन्यथा असंघटित असलेला समाज, मी वाक्य पुन्हा बोलतोय, असंघटित असलेला समाज लोकशाहीमध्ये कवडी किमतीचा असतो. ज्या समाजात संघटन नाही त्या समाजाला लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारचं महत्त्व मिळत नाही. म्हणून माझी विनंती आहे, माझा काढा आपल्या सगळ्यांना संदेश देतो. बाबांनो, मी छोटी मुलं सोबत घेतली आणि या छोट्या मुलांना सोबत घेऊन संघटना स्थापित केली. जी संघटना आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणार आहे, जी संघटना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे, जी संघटना आपलंच दही दूध तूप लोणी आहे पण आई देत नाही म्हणून ते चोरून खायचं. सरकार सुद्धा जनतेसाठी आई असतं आणि सरकार जेव्हा आपलंच आपल्याला देत नाही, सरकार जेव्हा आपलंच आपल्याला देत नाही तेव्हा क्रांती करण्याची वेळ आलेली असते. आणि म्हणून त्या प्रत्येक समाजाने आपल्या ज्या काही न्याय्य मागण्या आहेत, आपल्याला कोणाचंही अन्यायी नको आहे. आम्हाला जे लागू नाही ते आम्हाला देऊ नका, पण जे लागू आहे, जे आमचं आहे, जे आमच्या हक्काचं आहे ते मात्र आम्ही घेतल्याशिवाय, आप सुन रहे हो ना, जे आमच्या हक्काचं आहे ते मात्र आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. नहीं सोना है, नहीं चैन की नींद सोना है, जब तक हम हमारे हक नहीं मिलाते. जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही ना, जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढलं पाहिजे. लढत असताना संघटनेची शक्ती महत्वाची आहे. लढत असताना कौन कहता है कि दूसरों ने हमारा ज्यादा नुकसान किया, मैं तो कहता हूँ अपनों ने ही हमारा ज्यादा नुकसान किया. अब तो सावध हो जाओ, अब तो सजग हो जाओ. अरे एक काळ असा होता की आम्हीच आमच्यात लढत होतो, आम्हीच आमच्या माय माऊलींच्या कपाळीचं कुंकू पुसत होतो, दुसऱ्याच्याच उंजळीने पाणी पित होतो. पण एक राजा जन्माला आला ज्यानं बहुजन समाजातली 18 पगड जातीतली गोर गरीब समाजातली सगळी लोक एकत्र केली आणि एकत्र करून त्याने जुलमी सत्ता उलथून टाकली. ज्याप्रमाणे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी सत्ता उलथून टाकली, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा तेच कार्य, भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रातला अंश न अंश छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला. भगवान कृष्ण कन्हैया कंसाची जुलमी सत्ता उलथवून टाकतात. माझे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाची जुलमी सत्ता उलथवून टाकतात. पण याकरिता आवश्यकता आहे ती संघटनेची. आज कुणीही उठावं आणि काहीही बोलावं. अरे व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये, व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही 22 जानेवारी तारीख जवळ आली आणि काही दुर्जनांना, काही दुर्जन आहेत, काही नाठाळ आहेत, त्यांना दुर्बुद्धी सुचल्याशिवाय राहत नाही. ते सरळ म्हणून गेला बिचारा. आता त्याला बिचारा तरी कसं म्हणावं? ते म्हणे राम प्रभू मांसाहारी होते, मांसाहारी होते. जाहीर निषेध आहे आम्हा समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने, आमच्या समस्त धार्मिक लोकांच्या वतीने. असे वाद उलथवून टाकण्याची गरज आहे, असे वाद समोर आणण्याची काय गरज आहे, हे स्टेटमेंट्स देण्याची काय गरज आहे? प्रभू रामचंद्रजींचा दिव्य सोहळा होणे आणि त्यांची अयोध्यामध्ये एवढं मोठं राम मंदिर होणं ही समस्त देशवासियांची भावना आहे. आणि त्या भावनेला कुठेतरी छेद घालण्याचं काम आमदार जितेंद्रजी आव्हाड करतायत. माझी हात जोडून विनंती आहे की लोकांच्या भावनांना
लोकांच्या समाजातील पवित्र भावनांना तुम्ही धक्का देण्याचं काम करू नका। अनाप शनाप मत बोलो, जे काही बोलायचं ते योग्य बोलावं आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचं काम आपण करू नये। हे लोक बोलतात याचं कारण आहे तुम्ही आम्ही संघटित नाही, तुम्ही आम्ही एकत्र नाही। बोलेन मी आपल्याला मायबाप, 4 वर्षापूर्वी सरकारने एक टॅक्स आणला होता, तो सोन्यावर होता। सोन्यावर टॅक्स आणला, परिणाम सुवर्णकार समाजाने हा टॅक्स जुलमी आहे असं सरकारला दाखवून दिलं। हा टॅक्स नको आहे, आमचे पैसे जातील जास्त, आम्हाला फायदा जास्त होणार नाही। तर तुम्हाला माहितीच आहे सुवर्णकार लोक कसा फायदा काढतात ते, आम्हाला मार्जिन कमी राहील जास्त टॅक्स गेल्याने, सरकारनं ऐकलं नाही। सुवर्णकार समाजाची सगळ्यांच्या संघटना आहेत, त्यांची व्यापाऱ्यांची जी संघटना आहे त्या व्यापाऱ्यांच्या संघटनेने देशातील सगळे सोन्याचे दुकानं 3 महिने बंद ठेवले होते। आठवतंय का आपल्याला? पहा, ऐन लग्न सराईमध्ये सुद्धा सोन्याचे दुकानं बंद होते। परिणाम असा झाला सरकारला तो GR पाठीमागे घ्यावा लागला। आमचं आजही सोयाबीन, आमचा आजही कापूस आम्ही मागितलेल्या सांगितलेल्या भावाला किंबहुना हमी भावापेक्षाही कमी जातोय। आम्हाला भाव 10,000चा पाहिजे। सरकार मायबाप, अरे 300 रुपयाचं युरियाचं पोतं आज 900 रुपये झालं। राऊंडअप फवारतो आपण, त्याची किंमत काय होती आज त्याची किंमत काय झाली। सगळ्या गोष्टी तिपटीने चौपटीने वाढल्या आणि आमच्या शेतमालाला भाव नाही। आमचा शेतमाल 2014 साली ज्या कापसाला 6,000 7,000चा भाव होता, तोच कापूस 2024 मध्ये 7,000 तेच सोयाबीन 3-4 हजारानं जाणारं सोयाबीन आज पुन्हा त्याच भावावर आहे। माझा शेतकरी राजा कसा जगेल? माझा शेतकरी मायबाप आपल्या मुलाबाळांना शिक्षण कसं देऊ शकेल? त्याची परिस्थिती इतकी गरिबीची झाली, इतकी खालावली, त्याच्या शेतमालाला भाव नाही। आणि जेव्हा भाव यायला लागतात ना नेमकं तेव्हाच आयात केली जाते। व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? कालचीच एक बातमी आहे, कापसाच्या गाठी आयात केल्या म्हणे। गरज काय आहे? जर का आपल्या देशामध्ये एवढं उत्पन्न होत असेल आणि विदेशातून पुन्हा आम्ही आयात करणार असू तर शेतमालाचे भाव पडल्याशिवाय राहणार नाहीत, ते भाव पडणारच आहेत। कांद्याचे भाव वाढायला लागले, कांदा आयात करायचा। कापसाचे भाव वाढायला लागले, कापूस आयात करायचा। सोयाबीनचे भाव वाढायला लागले, सोयाबीन आयात करायचं। तेलाचे भाव वाढायला लागले, तेल आयात करायचं। मग माझ्या शेतकरी राजाचा वाली आपण आहात का मारणारे आहात? हे नक्की सांगा। याचं कारण त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपण जास्त एकजूट नाही, आपल्यातली एकी कमी पडते, हे या पाठीमागचं कारण आहे। म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याचा दिव्य संदेश आहे, बाबांनो एकत्र या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याशिवाय तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळणार नाही। कन्हैया क्या करना है, मारे साथ आना है। माझ्या सोबत यायचं आहे म्हणले, येऊ भगवंता। कसं यायचं? यार तेरी यारे लागे, यार तेरी यारे लागे, यार तेरी यारे लागे, यार तेरी यारे लागे, तेरी यारे लागे, आओगे माझ्या मागे मागे, यार तेरी यारे लागे, आओगे माझ्या मागे मागे, आओगे माझ्या मागे मागे। आदि तो फोटो भरी, आदि तो फोटो भरी, आजी तो फोटो भरी, आजी तो फोटो भरी। यायचंय तर माझ्या पाठीमागे या। देवा तुझ्या पाठीमागे आल्याने काय होईल? आज मी तुम्हाला पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही। गोपाळगड्यांना सोबत घेतलं, कन्हैयाने सांगितलं, गोपाळांनो तुम्ही निघालात ना, पण सोबत 3 गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणे।
काय काय घ्यायचंय एक गोष्ट सांगितली, सगळ्यांनी खांद्यावर घोंगडी घ्या. घेतली देवा. अजून म्हणजे सगळ्यांनी हातात काठी घ्या. काठी कशासाठी? जर एखाद्या गवळणीचा वाडा मोठा आहे, झरोक्यातून खाली उतरायला आधाराची गरज पाहिजे, तर काठीचा आधार घेऊन खाली उडी मारायची. ठीक आहे कन्हैया. घोंगडी घेतली. तिसरी गोष्ट सांगितली, माती घ्या मुठीमध्ये. मातीही घेतली. आणि अजून एक गोष्ट सांगितली, सराटे घ्या. 4 गोष्टी सोबत घ्यायला सांगितल्या, घोंगडी, काठी, माती आणि सराटे. पेंद्याने विचारलं, देवा घोंगडी कशाला सोबत घ्यायची? कन्हैया म्हणे, जर घोंगडी सोबत नसेल ना, जर एखादी गवळण आपल्याला पकडायला आली, जवळ पोचली, पकडणार, पटकन तिच्या अंगावर घोंगडी टाकायची आणि पळून जायचं. ठीक आहे म्हणे. देवा माती कशा करिता, सराटे कशा करिता? कन्हैया सांगू लागला, पेंद्या सराटे सोबत घेतले ना, हे सराटे जेव्हा गवळण आपल्याला पकडायसाठी पळत यायला लागेल ना, तर तिच्या वाटेवर काय टाकायचे? काटे टाकायचे, सराटे टाकायचे. तुम्हाला सराट्याचा काटा माहिती आहे का? सराट्याचा हा सराटा कसा आहे? तो कसाही टाकला ना तर उभाच राहतो. कसाही टाकला तरी. अशा सराट्याच्या जातीचे गावागावात काही असतात. कसंही टाकलं तरी, म्हणजे त्याला चांगलंही बोललं तरी ते काटा टोचितच, उभा राहिल्याशिवाय राहतच नाही. त्याचा सत्कार केला तरी तसंच, त्याला बोललं तरी तसंच, नाही बोललं तरी तसंच, कोणत्याही बाजूने वागलं तरी अशा काही सराट्याच्या जातीचे राहतात. कडू कारलं, तुपात घोळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच. सराटे सोबत घ्यायचे का? आणि गवळणीच्या पायात सराटा टोचेल, मोडत नाही बरं का. सराटा मोडत नाही, पण टोचल्यावर गुण दाखिल्याशिवाय राहत नाही. गुण दाखवतो, रक्त येतं, आग उठते पायाची. सराटा सोबत घेतला. वाकड्या म्हणला, देवा कल्पना कर, सराटे सोबत घेतले आणि गवळण चप्पल घालून आली तर? अरे हुशार. गवळणीनं जर चप्पल घातली तर सराटा पायात मोडणार नाही. मग कन्हैयाने सांगितलं, माती त्याच्यासाठीच घेतली ना. माती जर गवळण तरीही जवळ आली, चप्पल घालून आली पायात आणि आपल्याला पकडणार, पटकन काय टाकायचं तिच्या डोळ्यामध्ये? माती टाकायची. आमचा मधुमंगल त्यापेक्षा हुशार होता. मधुमंगल म्हणाला, देवा माती मी डोळ्यात टाकील रे, पण जर का गवळण चष्मा घालून आली तर? तिनं जर चष्मा घातलेला असला अन्नासारखा मोठा तर काय करायचं? त्या गवळणीच्या डोळ्यात कसं काय माती टाकायची? म्हणून तर घोंगडी घेतली ना बाबा. गवळण जर तेवढी हुशार असली, ती जर चष्मा घालून आली ना, जवळ आली पकडणार, तर पटकन तिच्या अंगावर घोंगडी टाकायची आणि पळून जायचं. सगळे गोपाळगडी गोकुळात हैदोस मांडला. पती पत्नी दोघं सोबत झोपलेले असावेत. मुंगूस पकडून आणायचे, घरात उतरायचं आणि बरोबर मुंगूस सोडून द्यायचं. काय झोप होत असेल ना भारी, 1 नंबर. एक वेळेला एक गोपाळ ज्याची उंची 6 फूट आणि एक गवळण जिची उंची 3 फूट, दोघ जण रात्रीच्या समयाला झोपलेलेत. माझा कन्हैया काठीच्या आधाराने गोपाळगड्यांना घेऊन उतरला. घरामध्ये उतरला. उतरल्यावर त्याचं ठरलेलं, अगोदर माझं घर गाठायचं. पहिल्यांदा माल सगळा फस्त करायचा. सगळ्या गोपाळगड्यांना लोणे खाऊ घातलं. सगळे गोपाळगडी लोणे खाऊन तृप्त झाले. निघणार. त्याने निघत असताना एक लीला केली. काय लीला केली त्यानं? त्या पतीची दाढी, त्या काळातले गोपाळ असे भलदंड दाढी ठेवणारे असायचे. काय असायचे? दाढी ठेवणारे असायचे. गोपाळाची दाढी मोठीच्या मोठी दाढी आणि गवळणी सगळ्या सुंदर वेणी घातलेली असायची. छान वेणी, लांब लचक केस गवळणीचे. तिची वेणी
आणि पतीची दाढी. निळकंठ महाराज आता अवघड झालं बरं. मी मुंबईला गेलो एकदा, मला पत्ता विचारायचा होता. मी म्हणलं ओ हाय हॅलो राम राम. आता तिकडं काय राम राम समजत नाही त्यांना, नाही का, राम राम समजत नाही. त्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे गोड बोलले बघा. ते म्हणले आम्ही रामराम म्हणून माणसं जोडतो, रामावरून वाद घालत नाही. रामराम चालत नाही मुंबईत. ते काय म्हणे रामराम करण्याच्या ऐवजी म्हणला ओ मला जरा हा ओ पिंटू ए पिंट्या पोरग होतो ए पिंट्या ऍड्रेस सांग. तो म्हणला ओ मी पिंट्या नाही मी पिंटी आहे. मी कोण आहे? पिंटी आहे. बरं बाबा पिंटी. मला लक्षात आलं नाही पिंटी आहे का पिंटी आहे. मग आता पुढं गेलो, त्यांना ऍड्रेस काही मला व्यवस्थित सांगितलं नाही, माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत. पुढं गेलो जरा थोडासा, मी हाक मारली ए पिंटी मला हे जरा ऍड्रेस. ते माझ्याकडे बघायला लागलं, मी पिंटी नाही पिंटी आहे. का? आता सगळा कालाचा महिमा असा झाला की पुरुष स्त्री ओळखू येत नाही शहरामध्ये. गोपाळ भली मोठी दाढी आणि झोपलेली गवळण भली मोठी वेणी, दोन्हीची गाठ मारली. गाठ मारली, सकाळची वेळ झाली. पहाटे 4 वाजता उठणारी गवळण 4 वाजता उठायला गेली. उठणार एवढ्यात झटका बसला दाढीला. गोपाळ म्हणला ए काय वय आहे का आपलं चेष्टा करायचं. मस्त होनी मातली धांदडी, मस्त होनी मातली धांदडी, मस्त होनी धांदडी, मस्त होनी मातली धांदडी, मस्त होनी मातली धांदडी, मस्त होनी मातली धांदडी.